आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मित्रांनो, आम्ही धुळे शहरातून आलो आहोत। इतिहासाचार्य विका राजवाडे हे फार इतिहासातील मोठे पुरुष होऊन गेले भारतामध्ये। त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वेचून त्यांनी इतिहासाची साधन सामग्री गोळा केली आणि इतिहासाचा अभ्यास करून खरा इतिहास लिहिण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला। सगळ्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं। मराठीच्या इतिहासाची साधने व समग्र साहित्य ही त्यांची फार प्रचलित अशी त्यांची पुस्तके आहेत। त्यांचा जवळजवळ 10 ते 15 लाख कागदपत्र त्यांनी गोळा केली आणि त्या कागदपत्रांचं जतन, संवर्धन व प्रकाशन करण्याचं काम राजवाडे संशोधन मंडळ करते। ही संस्था आता 100 पार करत आहे। शतक महोत्सव या 100 वर्षाचा सुरू झाला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की ही संस्था विना अनुदानित आहे। शासनाचं कोणतेही अनुदान या संस्थेला नाही, तरी ही संस्था ताठमानाने आज सुरू आहे। आणि आपणासही माहिती आहे की आपल्यालाही अडीअडचणी येत असतात, तशा संस्थेलाही अडीअडचणी येतात। आणि अशा अडीअडचणींच्या वेळेस प्रत्येक वेळेला माननीय आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना आम्ही जेव्हा जेव्हा विनंती केली त्यांनी आमच्या अडचणी दूर केल्या। स्वतः पवार साहेबांनी इतिहासाचार्य राजवाडे यांचे बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलं आहे, अभ्यास केला आहे। संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांना आम्ही मागील 25 वर्षापासून बोलवत आलो। मग संस्थेची मुख्य इमारत असेल, आदिवासी कला दालन असेल, बऱ्याच वेळा साहेबांनी राजवाडे संशोधन मंडळाला भेट दिलेली आहे। एवढंच नव्हे तर साहेबांनी आम्हाला संस्थेची वेबसाईट बनवून दिली। साहेबांनी आमच्या 15 लाख रुपये देऊन 3 लाख कागदपत्रांचं जतन, संवर्धन, डिजिटायझेशन करून दिलं। यानंतर आत्ता नुकतंच काही दिवसापूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी राजवाडे संशोधन मंडळाचं जे काही थोडंफार आर्थिक स्तोत्र होतं, ते आर्थिक स्तोत्र असलेली आमच्या राजवाडे मंडळाची हक्काची बँकेची जागा ही मागील 20 वर्षापासून सरकारी लाल फितीत अटकलेली होती। ती साहेबांनी त्यांचा शब्द खर्च करून ती जागा आम्हाला मिळवून दिली, जेणेकरून पुढील 50-100 वर्ष संस्था स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करेल। त्या जागेतनं संस्थेला थोडंफार उत्पन्न येईल, कर्मचाऱ्यांचे पगार निघतील। अशा वेळोवेळी पाठीशी उभे राहिलेले आदरणीय पवार साहेब यांच्या ऋणातनं थोडं तरी मुक्त व्हावं। पूर्ण तर मुक्त होऊ शकत नाही, पण थोडं तरी मुक्त व्हावं। आणि आमचं शताब्दी वर्ष आहे। शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साहेबांना विनंती केली की आम्हाला असं कार्यक्रम करायचा आहे। साहेबांनी परवानगी दिली आणि येत्या 31 जुलै रोजी नेहरू ऑडिटोरियम येथे या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आपला प्रेस नोट दिली आहे, पण पत्रिकाही सोबत दिली आहे। तर आदरणीय नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील। त्यानंतर 2 उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जुन्या दुर्मिळ वस्तूंचं संस्थेला जे भेट मिळणार आहे त्याचं हस्तांतरण सोहळा दोघेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे। त्यानंतर राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब व बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन सोहळा आहे। संस्थेची जवळपास 100 ते 150 प्रकाशनं आम्ही आणलेली आहेत। अतिशय दुर्मिळ आहे आमचे प्रकाशन आणि पुस्तकं, सगळे इतिहासाशी संबंधित आहे। अमेरिकेपासून जगातील बऱ्याच देशांमधनं इतिहास अभ्यासक राजवाडे संशोधन मंडळ अभ्यास करायला येतात। अशी फार महत्त्वपूर्ण संस्था आहे खानदेशामध्ये। इतिहासाचार्य विका राजवाडे हे मूळ कोकणाचे, पण पुण्याला त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली। बरेच वर्ष पुण्याला राहिल्यानंतर काही कारणास्तव त्यांना धुळे येथे यावं लागलं आणि धुळे येथे त्यांचे मित्र तात्यासाहेब भास्कर वामन भट यांच्याकडे ते मागील मृत्यूच्या 25 वर्षापासून ते त्यांच्याकडे राहत होते।
आणि धुळे शहरातच इतिहासाचार्य विकांचं मृत्यू झाला, निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच त्यांच्या मोठ्या बांधूंची परवानगी घेऊन त्यांच्या मृत्यूनंतर 9व्या दिवशी ही संस्थेची स्थापना झाली. आज जवळजवळ 100 वर्ष झाले. 1926ला स्थापना झाली. आज 2026 आहे. तर राजवाडी संशोधन मंडळ यावर्षी आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत संस्थेचे कार्य व्यवस्थित चालावे आणि स्थैर्य लाभावे संस्थेला, यासाठी लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी वेळोवेळी भक्कम आधार दिला. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील नेहरू सेंटर येथे खासदार शरद पवार साहेब यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आमचे अध्यक्ष प्रकाशजी पाठक व मी स्वतः संजय मुंदरा आपणास देत आहोत. महाराष्ट्रात इतिहास या विषयाला वाहून घेतलेल्या ज्या नामांकित संस्था आहेत त्यापैकी एक महत्त्वाची संस्था इतिहासाचार्य विका राजवाडी संशोधन मंडळ आहे. मागील 100 वर्षापासून संस्थेच्या वतीने इतिहास संशोधन, जतन, संवर्धन व प्रकाशन अशी कामे केली जातात. या वाटचालीत संस्थेला आधार देण्यात लोकनेते माननीय शरद पवार साहेब यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय वाहतूक मंत्री, महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा होणार. यावेळी पंडित पन्नालाल घोष आणि खानदेशातील इतिहासप्रेमी अब्दुल मजीद झकेरिया यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तूंचे हस्तांतरण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व माननीय श्रीमती सुनीताताई पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयी मोहिमा या ग्रंथाचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, खानदेश वैभव या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते, तर शिल्पकार राम सुतार हे आमच्या खानदेशला भूषण असलेले यांच्यावर विशेष अंक संशोधकाचे आम्ही काढले आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मान्य राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल, खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, खासदार माननीय शोभाताई बच्चाव, आमदार माननीय जयंतजी पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष माननीय दिलीपजी वळसे पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार अनुपजी अग्रवाल, आमदार रामजी बदाणे, आमदार मंजुळाताई गावित, धुळे महानगरपालिकेच्या प्रथम महापौर सौ मायादेवी परदेशी, राजवाडे मंडळाचे मार्गदर्शक श्री आनंदजी राजवाडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक स्वागत समिती करण्यात आली. त्याचे स्वागत अध्यक्ष अशोक जैन जे गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. दुसरे सदस्य आहेत नितीनजी न्याती, हे पुणे येथील व्यावसायिक आहेत. महेंद्र काबरा हे आपले मुंबईचे RR केबलचे मालक संचालक आहेत. आणि डॉक्टर संजय मालपाणी हे मालपाणी ग्रुप संगमनेर यांचे संचालक आहेत. तुम्हाला सांगतो मी मराठ्यांच्या इतिहासाचे शास्त्र समग्र साहित्य राजवाडींचं, म्हणजे सांगायला मला अभिमान आहे की शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्या कोणी ब्रिटिश माणसांनी इतिहास लिहिला होता त्यावेळेस राजवाडीच्या वाचनात आला तर त्यांनी ते असत्य आहे म्हणून राजवाडींनी शिवाजी महाराजांवर संपूर्ण अभ्यास करून, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराज शिकलेलेच नाही, याच्यावरचा सगळा अभ्यास करून संशोधन करून याच्यावरती त्यांनी जवळजवळ 12 असे प्रूफ गोळा करून इतिहास शिवाजी महाराजांचा खरा इतिहास देशापुढे मांडला. असे भरपूर आहेत ज्याची आम्ही तुम्हाला सांगू शकतो. खानदेशमधली ग्रंथ आहेत, पण राजवाड्यांनीच कागदपत्राची गोळा केली. नंदुरबार दफ्तर आहे, नंतर राधा माधव विलास चंपू आहे, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, ज्ञानेश्वरीचे असं भरपूर आहे. म्हणजे मी खरं तुमच्याकडे केली असतात, पण ज्यांनी कोणी संपर्क साधला आहे त्यांची पुस्तकं आम्ही केली आहे. म्हणजे आत्ता आम्ही जे 3 पुस्तकं करतो आहोत त्याच्यात एक खानदेश वैभव सोडलं तर दोघी पुस्तकं जी आहेत ती
तर दक्षिण दिग्विजयी म्हणून म्हणजे संपूर्ण दक्षिण भागाच्या त्यांनी मोहिमा केल्या. ते सर्व पुस्तकं ज्या आम्हाला जिथे जिथे लक्षात येतं आम्ही त्यांचं करतो. आता परत एक पुस्तक आमचं येतंय, सरदार कदम मान्य परिवाराचा इतिहास. तर असे संशोधन, संवर्धन, जतन, प्रकाशन हे करण्याचं काम आम्ही संस्था करतो. सोप्या भाषेत सांगतो की आम्ही महाराष्ट्रभर सगळ्या कॉलेजेसला फिरलो, सगळ्या कॉलेजेसला आम्ही हे देतो. आमचं सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची राहिली की आमचं संशोधन म्हणून त्रैमासिक आहे. त्याचे 800 ते 1000 मेंबर आहे आणि ते मागे 98 वर्षापासून विनाखंडित सुरू आहे. त्रैमासिक आहे, वर्षातनं 4 अंक निघतात. त्याच्यातनं महाराष्ट्रभरातनं, देशभरातनं जे जे मराठी इतिहास संशोधक आहेत त्यांचे लेख आमच्याकडे येतात. ते आम्ही प्रसिद्ध करतो, दर्जेदार लेख. आणि त्या लेखकांच्या त्या आमच्या पुस्तकात आल्यामुळे त्या लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होतो, त्या इतिहास संशोधकांचा. म्हणजे कदाचित त्यांना त्यांच्या नोकरीत सगळीकडे फायदा होतो. म्हणून चांगल्या प्रतीचा आमच्या त्या पुस्तकालाही आम्हाला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. राजवाडे मंडळाला उत्कृष्ट कार्य म्हणून 2-3 पुरस्कारही मिळाले. आता इतिहासाचार्य विका राजवाडे यांचं टपाल तिकीट निघावं म्हणून संस्थेने प्रयत्न केला. केंद्र शासनाने याच्यावर टपाल तिकीटही काढलं होतं. अशा सर्व ॲक्टिव्हिटीज आमच्या चालू असतात. आता एक तर लक्षात आलं तुम्हाला सांगायचं की गोष्टीची पुस्तक आहे. आणि आता असंही वाचन संस्कृती आपल्याला कळाली की वाचन संस्कृतीमध्ये फार रस आता लागला. सगळे या मीडियाकडेच वळालेले आहे. तरी पण ज्यांना इतिहासाची गोडी ते नक्की येतात, अभ्यास करायला येतात, महिना राहतात. आमच्याकडे त्यांच्यासाठी व्यवस्था पण आहे केलेली. पण पाहिजे तशी ती संख्या आपण म्हणतात तशी नाही. तर मी प्रश्न का विचारला, आपल्याकडे केलंच आहे, कामच केलं आम्ही. आमच्या संस्थेची वेबसाईट आहे, त्याच्यावर 40 पुस्तकं आमची ऑलरेडी ई पुस्तिका आहे. आणि ती असं नाही की आम्ही पैसे घेऊन डाउनलोड करू देतो, फ्री ऑफ कॉस्ट. मागील 10 वर्षापासून आमची 40 पुस्तकं हजारो विद्यार्थ्यांनी डाउनलोड केली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे त्याला आर्थिक आधार लागतो. आम्हाला जेव्हा तशी वाटली, आता आम्हाला 3 लाख कागदपत्रांचं डिजिटेशन झाली, 15 लाख रुपये ते त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे. आमची वेबसाईट आज 10 वर्षापासून सुरू आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच त्याचं मेंटेनन्स करते. नंतर ती वेबसाईटही बनवून दिली. अशी पुष्कळ म्हणजे नंतर आत्ता सगळ्यात मोठं काम मी जे सांगितलं की आमची जी हक्काची जागा होती, म्हणजे राजवाडे संशोधन मंडळ हे चालावं, तर त्या संस्थेच्या संस्थापक दादासाहेब भट यांना इतकी दूरदृष्टी होती की अशा संस्थेला सरकार देईल का नाही देईल माहिती नाही, पण ही संस्था चालावी म्हणून त्यांनी राजवाडे मंडळ पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक याची स्थापना केली. त्या बँकेच्या नावेतच त्यांनी राजवाडे मंडळ पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक आणि देशातली ही पहिली घटना आहे का ज्यांच्या नफ्यातनं 30% राजवाडे मंडळाला मिळत होते आणि ज्यांच्या डिव्हिडंडमधनं 3% मिळत होते. त्यामुळे ही संस्था आतापर्यंत कोणती संस्था आता इथपर्यंत चालते तर काहीतरी आहे. पण शासनाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो उदाहरण, तुमच्या पत्रिका दिली ते पत्रिकेत बघा तुम्ही मागच्या पानावर 1938 साली घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजवाडे मंडळाला भेट दिली. त्यांचा अभिप्राय मी दिला, बोलका अभिप्राय की मी जगभर फिरलो, जगभरातली संग्रहालय बघितली, पण हे वेगळंच संग्रहालय आहे. या संग्रहालयाकडे शासनाने लक्ष दिलं अशी त्यांनी त्यावेळेसची दिलेली. तर आमचं असंच म्हणणं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे साहेब सुद्धा आले होते धुळ्याला या संस्थेला भेट द्यायला. त्यांनी सांगितलं मुंदळाची आपण ही संस्था राजवाडेला मुंबईला घेतलं. का बरं साहेब? म्हणाले की तिथे इंटरनॅशनल लोक येतात, मोठ्या प्रमाणात लोक ही एवढी मोठी चांगली संस्था बघतात. त्यांना म्हटलं साहेब आमच्या धुळ्याची अस्मिता आहे, आपण असा प्रयत्न करा की धुळ्यात इंटरनॅशनल लोक येतील, भारतातले लोक येतील. त्यामुळे या नक्की मुंबईला आपण रतन टाटांना भेटू, आपण SRS फंडमधनं काहीतरी उभं करू. तर कालांतराने टाटांचं निधन झालं, काही गोष्टीने आम्हालाही वेळ नाही मिळाला, भेट नाही झाली. पण शासनाचं लक्ष जाईल असंच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. शासन नक्कीच आमच्या पाठीशी उभं राहील याची खात्री आहे. ही संस्था मुळात अराजकीय आहे. राजकीय व्यक्ती जरी असली तरी पवार साहेबांचा हा एकच अंगण आहे ना, राजकारण हाच अंगण आहे.
आज लोकनेते आहे आणि त्यांचा हा पण अंग लोकांना तर कळतो, ते माहिती आहे पुष्कळांना. पण ही पण बाजू मी जवळून बघितली आम्ही की किती आत्मीयता असावी संस्थेबद्दल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पवार साहेबांचा सत्कार उगाचच नाही. मी जेव्हा राजवाडे बँक बंद पडली, आमचे सगळे सोर्स थांबले, ज्यावेळेस पगार करणं सुद्धा कठीण होतं कर्मचाऱ्यांचं, तर मी एक दिवशी पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांजवळ मी पाऊण तास 1 तास संस्थेच्या सगळ्या अडीअडचणींबद्दल माहिती दिली. पण मी खूप बोललो आणि निघून गेलो. त्यांना कल्पना दिली. मी तुम्हाला सांगतो, रात्री 10 वाजता फोन आला त्यांच्या पीएचा. मुंदडाजी तुम्ही कुठे आहे? म्हटलं मी धुळ्याला निघालो. म्हणजे धुळ्यात जाऊ नका, साहेबांनी तुम्हाला सकाळी 10 वाजता बंगल्यावर बोलवलं. मला रात्रभर झोप नाही की काही माझ्याकडनं कमी जास्त बोललं गेलं, काहीतरी झालं. साहेबांनी का बोलवलं? सकाळी 10 वाजता गेलो तर त्यांनी सांगितलं की मी रात्री अजितशी बोललो आहे, त्याला 10 कोटी रुपये ताबडतोब संस्थेला द्यायला सांगितलं. तर त्यांचे कागदपत्र असतील त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा. अजित दादा म्हणाले मी देतो. पण काय झालं की दुर्दैवाने हे 6-7 दिवसात उद्धवजींचं सरकार राजीनामा देऊन ते तिथं तो विषय थांबला. पण आजही आम्हाला खात्री आहे की साहेब आज नाही उद्या साहेब प्रयत्न करतात. साहेब काय सगळेच, म्हणजे जयकुमारजी रावल आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या परिवारातल्या ज्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सुद्धा त्यांनी आमच्या संस्थेला दादासाहेब रावळांनी भेट दिलेल्या आहेत. तोफा बिफा ही संस्था संपूर्ण खानदेशातली देशातली फार प्रतिष्ठित संस्था आहे. सर्वांचंही सहकार्य लाभल्यामुळेच आज आम्ही हा भव्य दिव्य सोहळा मुंबई येथे आयोजित केला आहे. आपणास निमित्ताने विनंती आहे की आपण आपल्या चॅनल्स मार्फत, आपल्या वृत्तपत्रामार्फत या कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी आपण द्याल ही आशा बाळगतो. आणि 31 तारखेला आपण सर्वांनी पत्रिका दिलेल्याच आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य यावे एवढी विनंती करतो.